भाई एक मिनट प्लीज. मी जे आत्ता बोलणार आहे ना ते फक्त तेच लोक समजू शकतील जे स्वतःच्या करिअरच्या बाबतीत खूप सिरियस आहेत. तुला खरंच असं वाटतंय का की एक दिवस सगळे प्रॉब्लेम संपतील, घरातलं सगळं रडगाणं संपेल आणि मग मी निवांत उठून माझ्या करिअरवर काम करेन? बघत राहा मग आयुष्यभर वाट. तुझ्या आयुष्यात एक प्रॉब्लेम संपत नाही तर दुसरा आधीच दारात उभा असतो आणि तुला त्याच गोष्टीचं कारण देऊन रोज आहे तिथंच बसायचे. ते सांग ना, कशाला उगाच कारण देतोयस? अरे कित्येक लोक बघितलेत मी. सकाळी डबा घेऊन कामावर निघायचं, दिवसभर काम करायचं, रात्री घरी येऊन झोपायचं, सेम रुटीन. त्यांच्या डोक्यात मोठी स्वप्न कधी जन्मालाच येत नाहीत. का? कारण त्यांना डोक्याला ताणच द्यायचा नाही. त्यांना सवय झाली त्या लाचारीची, रोज जिथल्या तिथं गोल फिरायची. आणि तू पण जर रोज तेच करत बसणार असशील ना तर तुझ्यात आणि त्यांच्यात काहीच फरक नाही. मी सिरियसली सांगतोय. तुला वाटतं आधी पैसा येईल मग माझं डोकं चालेल. पैसा नाही होता मेरे भाई. त्यासाठी आधी या खोपडीचा वापर करावा लागतो. आधी हा माइंडसेट बदलावा लागतो, मग खिशात पैसा येतो. आणि पैसे खिशात नंतर आधी त्याला विचारात आणावं लागतं. एवढं लक्षात ठेव. तुझा माइंडसेटच दरिद्री असेल, जर तुला आतून स्वतःला स्ट्रॉंग बनवायचंच नसेल, स्वतःचा माइंडसेट चेंज करायची तुझी तयारीच नसेल, तर तू आयुष्यात काहीच उकाडू शकत नाहीस. हे बघ, परिस्थितीची कारणं द्यायला सगळ्यांना येतात, ते सांगूच नको. पण त्याच परिस्थितीतून काहीतरी डोकं लावून स्वतःला त्यातून बाहेर काढून स्वतःच्या गोल्सवर फोकस करायला ना मनाची ताकद लागते. त्यामुळे आधी ही खोपडी चालव, हा माइंडसेट बनव. आधी स्वतःच्या विचारांना श्रीमंत कर, मग घरची परिस्थिती बदलायला जा. ठीक आहे? आय होप यू अंडरस्टँड.